कशी गाडी अंगावर घातली का बाया? अरे. लय लागलं अहो मला दवाखान्यात. चला, चला. चला चला अरे काय वाटतं का नाही तुला काय हा अहो, बाबा, चालायची पद्धत आहे काय? अरे साईट कोणती तुझं पुढं लक्ष आहे का माग गुलू गुलू बायको संग गप्पा मारतोय हा पुढं धडकतोय मला येऊन हा मी काय करतो याच्या ना घेणं देणं चालवत पद्धत आहे का चालवायची? आता तू बघितलं आम्ही का काय आता? करू आम्हाला अरे, काय- माझी गाडी कुणीकड तुझी गाडी कुणीकड मला हा? आमची गाडी सरळ होती तुम्ही अंगावर घातली आमच्या गाडी. आता मी घातली का बघा बरं तुम्ही मला तर बाया मोडलं का ती? दवाखान्यात जावं लागेल बाया. बोललं का ती आता मोडलं का लागलंय. अहो लागलंय बरोबर आहे पण तुमचं लक्ष आहे का पुढे मग कुठं बघत होतो आम्ही? कुठं बघा कुठं तुम्ही बघत मागं होतो बघत आम्ही? होते कुठं बघत होतो आम्ही? तुम्ही माग बघत होते मागं कायचं मोरं बघत होतो आम्ही डायरेक्ट अंगावर आलं आमच्या आणि तुम्ही. अहो तुम्ही इकडं आला येऊन धडकला पार मला ओ करतोय तरी तुम्ही बघा ना तिकडे हा बाया, माझा हात सुटला काय? झालं झालं का? सुटला बाया माझा. मी बोलताय हाताला लागले नाही तुमच्यावर लगेच माझी काही चूक नाही चूक तुमची आहे. गाडीची खोपडी मोडली आहे बघा. दिसतंय हा दिसतंय ना पण माझी चूक नाही कशी चूक नाही? माझी चूक नाही त्यात तुमची चूक आहे मी रुपया देणार नाही तुम्हाला द्यावा लागन उलट 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 तुमची चूक आहे द्यावा लागन द्यावा उलट तुमची चूक आहे द्यावा लागन अजिबात नाही माहिती का द्यावा हा. लागन नुकसान झाली ना? अजिबात नाही नुकसान झाली लागले हाताला जागे राहू द्या गाडी पोलीस पाटलाकडे जाऊ पोलीस पाटला हा मी पोलीस पाटलाला सांगतो चला हा चला 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 पोलीस गाडी घ्या. पाटलाकडे राहू द्या ना गाडी याची दाखवू ना पाटलाला काय झाली ती चला बाया मी थांबू का येऊ? चल लागलं हे बी दाखवतो ना हा नाही दाखव ना लागला माझ्या हाताला. त्यांना लागलंय मी मान्य करतो पण माझी चूकच नाही बाया, मला तर चला 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 हा काहीच खरं खोटं असेल ती हा. पाटील करतात चल ठीक आहे राम राम पाटील राम राम पाटील चल चल अहो पाटील आमच्या गाडीची धडक झाली मी साईडने चाललो होतो आणि हे चालले होते एकमेकांसंग बोलत पुढे यायचं लक्षच नव्हतं आणि ते रॉंग साईडला येऊन मला धडकले आता माझी काय चुकी याच्यात तुमचं काय म्हणणं आहे? अहो, काय कथा? अंगावर गाडी घातली एवढं मला किती लागलंय नाही त्यांना लागलं लागलं तिला लागलं बरोबर आहे नाही गाडीचं पुढचं फुटलंय त्याचं ते मरगाड फुटले पण माझी चुकच नाही पाटील हा. अजिबात माझी चूक नाही मग ते- आणि शिवाय माझ्यावरच रवी मलाच गाठलांडा लागले माझाच हात पकडला हिचक पिचक करायला लागले पण समोरून गाडी आलेली बघायची ना आम्ही डबल सीट यांना काय दिसलं नाही ते का? सिंगल आहे मला सांगा नुकसान तुमच्या गाडीचं काय झालंय का माझ्या गाडीचं नुकसान नाही झालं त्यांच्या गाडीचं नुकसान झाले हो. वर ह्यांना बी लागले हो. याचा अर्थ तुमची गाडी वेगात होती अहो माझी गाडी वेगात नव्हती वेगात असल्याशिवाय हे होईन का सांगा तुम्ही आता पण मी माझ्या साईडने ना साईड नव्हते मग वेगाचं स्पीड किती बी ठेवणार का तुम्ही अहो पण तुम्ही आता अहो, त्या बाईला लागले हाताला हे बघा अहो, ना लागलं तुम्ही. मी म्हणतोय ना लागलं त्या बाईला मी कुठं नाही म्हणतोय मग वेगात चालवले ही तुमची चूक आणि उलट्या साईडने चालले ही तुमची चूक आहे बघा आणि नसन तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन बघा काय होते ती मोकार तुम्हाला 5-5 हजाराला भुर्दन पडन दोघांना बी मग सरळ आहे ना तुमचं भांडण इथं मिटवा मी पोलीस स्टेशनला साहेबांना काय सांगायची सांगल इथं तुम्ही हजार रुपये द्या माझ्याकडे मी त्यांना देईन आणि ती मिटून टाकीन तुमचं प्रकरण पाटील माझं नुकसान झालंय बाया माझा हात कवा नीट व्हायचा तर बाया माझा हात लय सुटलाय आता. मग आता मी नेऊ काय दवाखान्यात लय दुखतोय लय दुखतोय. पाटील तुम्ही इकडे ना आमच्या बरोबर चला प्रत्यक्षात बघा नाही बघा तुम्ही बघायला येतो बघा. तसं काय नाही आणि मग निर्णय घ्या पण शेवट तर तुम्ही बघा मी सांगितलं तसं होतं तुम्ही का बघा माझी त्याच्यात काहीच चूक नाही पाटील आता गाडी वेगात म्हणजे मी काय फार वेगात चालवत नाही आणि अहो जर तुमची जर हळूच असती ना हा नुकसान दोन्ही गाडीला नुकसान व्हायला पाहिजे बरोबर आहे पण बरोबर त्यांच्या गाडीला झालं याचा अर्थ तुमची वेगात होती आमच्या त्यांच्या हळूच गाडीचे लय नुकसान झाले माझ्या हाताचं नुकसान झालं तुमचा आम्हाला हात कवर खर्च- सांगत आहे की हात लय पडला खर्च ना. झाला. पाटील तुम्हीच लय खर्च बघा झाला. चला तुम्ही चला मला दाखव पुढे झालं घडलं हा चला बरं झालं साप काढले तेवढंच ऍक्शन म्हणे action.
बघा पाटील, बघा हे फुटलंय, हाताला लागलंय. अरे मडगाड तुटलं ना. हा तुटलं ना. सांगा यांचं काय झालं दाप, आता हो का यांचं काय झालं दाप. हो का मी इथं होतो तरी मी इकडे घातली गाडी तरी इकडे येऊन धडकली मला. सांगा तुम्ही. मी बरोबर ओळखलं का नाही अंदाज तुम्ही वेगात असल्याशिवाय हे होणार नाही. तुमची साईड बरोबर होती पण वेगाला मर्यादा काय आहे का? हे का हायवे आहे का आपला? नाही, हायवे आपला नाही, ते छोटा बरोबर. रस्ता आहे. तुम्ही थोडासा निर्णय द्या. अहो, माझं नुकसान झालंय. नुकसान झालंय पण साईड चुकली ना बाबा तुझी. आपण आम्ही का नाही जोरातच- चुकली सांग तूच अहो, सांग पण मला. पाटील आम्ही जोरातच नाही. तुझी गाडी कुठं पाहिजे होती? तिकडे पाहिजे होती पलीकडे. इथं कसं काय आलं समोर? पाटील आम्ही सांगतो पण आम्ही जोरातच नव्हते पाटील. तुम्ही हळूच होते पण रॉंग साईडने होते ना. लक्षात येते का काय? गाडीचे नियम माहिती आहेत का काही? पाटील ही दोघं नवरा बायको ही यांचं चाललं गुलगुल गप्पा. ते उघडे आता नवरा बरं बायको का म्हणले. बरं का आता याच ध्यान पुढं पाहिजे ना चालवणार. मग माग होंडा बसलेली म्हणले ध्यान पुढं राहते. ते काय बोलत म्हणून ह्यांनी केलं कान माग हो, पाटील त्यांचं आणि ऐकून मग- आम्ही सांगतोय. त्यांची गाडी आली इकडं. आता माझ्या गाडीला होता थोडा वेग नाही असं नाही ऐका आले का पण त्यांची गाडी इकडं आली. मग मी तीच सांगतोय तुम्हाला. तुमचा वेग तुम्हाला नडला आणि तुमची साईड तुम्हाला नडली आणि दोघांच्या चुका झाल्यामुळे दोघांना पण भुर्दन पडल. काय तुम्हाला वाटतंय ते बघा. नाही तर मग जर केस झाली पोलीस स्टेशनला तर मग तुम्हाला जास्त भुर्दन जाऊ द्या मारू द्या बाई, आपलं आपणच जाऊ दवाखान्यात. नाही दवाखान्यात तर तुम्हाला जावं लागेल. पण ही नुकसान भरपाई कोणी द्यायची? यांनी जर पोलीस केस केली तर मग तुम्हाला तर 10-15 हजार द्यावं लागतील. मग पण माझं नुकसान झालं त्यांचं काय? ते तुमचं तुम्ही बघायचं. ते कसं काय देतील? त्यांना बी भुर्दंड आहेच ना. त्यांना बी दंड द्यावाच लागणार आहे वेगात चालवल्यामुळे. पाटील पण बरं माझी चुकच नाही का. चूक वेगात चालवली तुम्ही. चूक नाही कशी म्हणता? मग तुमच्या गाडीला का नाही काय झालं? धडक तर झाली म्हणता. तुमच्या गाडीला का नाही खरताटलंय का थोडस? माझ्या गाडीला नाही काय झालं. तुम्ही वेगात होते म्हणून त्यांचं फुटले नाही. आता तसं नाही सांगायचं की मला सगळं कळतं बघितलं की आम्ही काय उगाच नोकऱ्या करतो काय असं. आता शॉकअप सरला पाटील माझं बेंड झालेच ना थोडेफार. नाही नाही काय नाही झालेलं बरं का? ते काही नाही विशेष असं. बघा तुम्हाला देता येतेच का? 1000 रुपये द्या इथंच मिटन सगळं. द्या, जाऊ द्या मारू द्या, देऊन टाका 1000 रुपये. पाटील तुम्ही म्हणताय देतो मी 1000 रुपये. हा द्या नाही तर आपलं मग बी तुम्हाला काय जास्त मग बोलू 10,000 जाते पोलीस नाही स्टेशनला. नाही पोलीस स्टेशनचं नको. हा मग तुम्हाला चांगलं सांगतोय मी इथल्या इथंच मिटवा. 1000 काढा. पाटील मी सगळं गारत करतो ऐका प्रकरण. ना, तुम्ही काय करा, आम्ही आलो तुमच्या घरी, तुम्ही फक्त पुढं व्हा. आम्ही आलो तुमच्या घरी. असं का? मग पैसे तो आम्ही तुमच्या घरी आलो. मिटवायचे नाही हो, का घरी वाढवायचे? नाही नाही, आलो घरी आलो. नाही येतो येतो आम्ही, बरं, चालेल. येतो येतो घरी आम्ही. नाही तर मला मग पोलीस स्टेशनला सांगायला फोन करून तसं. नाही नाही तुम्ही येतो. एक तर पहिली गोष्ट आपली चूक झाली की ते पाटला परत जायला नाही पाहिजे होतं. माहिती हा ना बाई, आता हाताने उद्योग केलाय. पाटलापाशी आपण लय शहाणपणात गेलो. पण आता तुमचे 1000 माझे 1000 2000 पाटील खिशात घालीन आणि वरून आपल्याला दम देईन की मी नाही माझं ऐकलं तर पोलीस स्टेशन. चुका कोणाच्या येतं? त्यांच्यापर्यंत गेलो म्हणून आपल्या चुका आहेत. आता काय झालं बरं का मी तुम्हाला समजून सांगायला गेलो तुम्ही ऐकायच्याच याच्यात नव्हते. तुम्ही ऐकूनच घ्या ना. नाही तर पोलीस पाटलापर्यंत आपण जातच नव्हतो. गेलं आता आता बघा तुम्ही ना मला 1000 रुपये दंड तुम्हाला दवाखान्याचाही खर्च तुमचं ते तुटलंय त्यालाही खर्च आणि तिथंही 1000 रुपये द्या. थोडा समजूतदारपणा घेतला असता आपण आपल्यात मिटवलं असतं तर बरं झालं असतं. आता ही पोलीस पाटलापर्यंत गेलंय. आता ते आपण आपल्याला- गेलो ना. हा आपण गेलो. मग आता काय करू आपण आपलं मिटून घेऊ. पाटलाकडे जायचंच नाही. नाही, काहीच नाही गरज जायची. आणि पुढे पाटलाने हे केलं. काय नाही काही पाटलाच्या गाडीला नाही धडकावलं. नाही, आमचं मिटलं म्हणायचं पाटला. बघा तुम्ही सांगा बा पाटलाला. हा? परत पाटलाला लाव कडे 2 रुपये नाही दिले ना तो काय बी पिलू काढतो. मग आता बघू काय. पाटलाचं मला माहिती पिलू पाटील असा माणूस आहे, धूर्त माणूस आहे आपल्या गावात. नाही नाही मग आता तुम्हीच बघा ना. आमचं मिटलं म्हणून बघू ऐकलं पाटलाने तर ठीक आहे. चला हा घ्या गाड्या बिड्या घ्या तिकडे. चला बाजार करू बरं कोण नाही येणार नाही, आपल्या. आता ते- आलो आम्ही. हा. आधीच आपण जायला नव्हतं पाहिजे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. आलात का? पाटील काढा 1000. आमचं
दोघांचं चुकलं. चुकलंय आमचं. चुकलंय तर पैसे काढा ना मग. नाही पण नाही आम्ही दोघांनी आम्ही आम्ही आमचं ठरवलं दोघांचं घेतलं. ठरलं की मिटलंय आमच्या दोघांनी आम्ही मिटवून घेतलं. आम्हाला पुढे जायचं अरे वा, म्हणजे तुम्ही परस्पर कसं काय मिटवणार? आणि पोलीस चौकीला आणि मी कशाला इथं? पुढे केस नाही करणार. नाही केस नाही करायचं आम्हाला, आम्ही आमचं मिटून घेतलं. आमचं हे मिटून घेतलं ज्यांनी आपापलं खर्च आणि मग करा. मला कशाला इथं गावात नेमले पोलीस पाटील? नाही, तुम्हाला त्रास दिल्याबद्दल मग मी बोललो होतो का तुम्हाला याच माझ्यापाशी म्हणून? नाही हे असं नव्हतं चूक म्हणजे. झाली आमची, पण नाही नाही तसं कसं नाही, मी पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे मी. ते येते ना आता तुम्हाला, नाही तर मग जास्त पैसे जायचे. आम्ही पैसे काय काढा. केलंय आमचा मिटवलं आमचा जनतेने आमचा खर्च असं मिटून घेतलं. मग आम्हाला हे पोलीस- बरं आहे तुमचं. आम्हाला पोलीस म्हणजे चौकीला तुम्ही धडकणार, तुम्हीच माझ्याकडे येणार आणि परत म्हणतो आमचं आम्हीच मिटवणार. मग काय गरज आहे कुणाची? नाही आता आम्ही आमचं घेतलंय मिटून आता. एवढंच आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला त्रास दिला. हो त्रास दिला मग आम्ही तुमची माफी मागतो. परत असं आमच्याकडून होणार नाही. चांगली सेने झालात बरं का तुम्ही. काय रे, मग खर्च तर बाहेर तिकडे देण्यापेक्षा खर्च आमचा मग जर लोक जर इतकी शहाणी झाली तर मग आमची उपयोगच काय? कशासाठी आम्हाला सरकारने नेमले? ते बरोबर आहे. हा? आता सरपंच पाटील अरे मग शिकला, सुशिक्षित व्हा, जरा समजून घ्या आणि स्वतःच एकमेकांना मदत करायला शिका. काय गरज आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची? आहे ना, आहे नाही ना. हो नाही झालंय ते आता. कारण तुमच्या ह्या असल्या कारणाने तुम्हाला किती लुटीत आहेत माहिती आहे का तुम्हाला? बरोबर बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्ही पाटील तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. सरकारी कर्मचारी अधिकारी किती सामान्य जनतेला लुटतात माहिती आहे का? अगदी बरोबर केवळ आहे. आपल्या चुकामुळं. आपल्या चुकामुळे. म्हणून अजून पण सांगतोय, अशा चुका जर केल्या तर वरच्या पायरीला जायचंच नाही. तिथल्या तिथं आपसात मिटवून घ्या. बरोबर. गावातले भांडण गावातच मिटवा. अजिबात नाव खराब होत नाही आणि एकोप्याने राहा सगळे विचार करून. घरातलं भांडण घरात, हा. भावकीतलं भांडण भावकीत, वाडीतलं भांडण असं वाडीत. समजून व्हा. आमचा त्या विषय सोडून हो, तुम्ही नाही भेटले तर दुसरं कुणी भेटेन आम्हाला. नाही नाही बरोबर आहे, पण बरोबर आहे. निदान शिकलेल्या माणसांनी तरी जरा हुशार व्हा. तुम्ही सांगितलं तो सल्ला आम्हाला पटला. पोलीस स्टेशनला गेलो तर 5-5 हा. 10,000 20,000 मग? सुद्धा जातील. तरी पोरायचं नाही. तरी पोरायचं नाही. मग हाताने नुकसान करून आम्ही घ्यायचं. असं ठरलंय की आता आमचा खर्च आम्हीच करायचा ना आम्ही जागेवर मिटू घेतो. पोलीस चौकीला नाही तुमच्याकडे पुढे कारण धडका तुमच्या दोघात झाल्या, तिथं माणूस होता का कुणी दुसरा नाही. मग दोघातच मिटून घ्यायचं कधी बी. नाही ते चुकलं पाटील. बांधावरचं भांडण वावरातच मिटलं पाहिजे. हो, अगदी पाटील तुम्ही अमूल्य असं आम्हाला मार्गदर्शन केलं. इथून पुढे अहो, आमचं आयुष्य गेलं, आम्ही तीच करतोय. इथून पुढे तुम्ही सांगितलं त्या मार्गानेच आम्ही चालणार. हा, असं शेण व्हा, विचाराने राहा. पाटील ओके, धन्यवाद.